1 ऑगस्टपासून राज्यात कडक कायदा लागू. आता ही 10 कामं केली नाही तर प्रत्येकाला होणार 10,000 दंड. महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून नवे नियम लागू. 31 जुलैपूर्वी ही 10 कामे पूर्ण करा, नाहीतर होऊ शकते मोठा कायदा लागू. 1 ऑगस्टपासून राज्यात नवीन कायदा लागू. आत्ता ही 10 कामे केली नाही तर प्रत्येकाला होणार 10,000 रुपये दंड. 31 जुलै शेवटची तारीख, कारण 1 ऑगस्टपासून 10,000 रुपये बँक खात्यातून कापून घेतले जाणार. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मुख्यमंत्र्यांनी दिला मोठा इशारा. तर पहा, तुम्ही स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा शाळेत जाणारे मुलं किंवा वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असो, तर प्रत्येकाला ही 10 कामे 31च्या आत पूर्ण करण्याचे हुकूम दिलेला आहे. या 10 कामापैकी जर पहिलं काम तुम्ही करायचं राहिलं असेल तर तुम्हाला जागेवरच 2,000 रुपयाचा फटका बसेल. दुसरं काम चुकून कराल विसराल तर 1 ऑगस्टला 3,000 रुपये म्हणजेच की बँक खात्यातून डायरेक्ट उडवले जातील. तिसरं काम ज्या वेळेस केलं नाही तर 5,000 रुपयांचा दंड. 10व्या नंबरचे काम अतिशय भयंकर आहे. ते चुकूनही विसरला तर 10,000 रुपये दंड ठोकणार. बघा, हा दंड बँक खात्यातून उजळला जाईल, पण त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता येणार नाही. अतिशय कडक नियम लागू होत आहेत. लक्षात घ्या, हे नियम 31 मार्चला लागू होणार होते, पण सरकारने शेवटची तारीख वाढवून दिली आणि ही तारीख आता 31 जुलै. यातील सुरुवातीत पहिले 2 कामे ते थेट तुमच्या बँक खात्याच्या व्यवहाराशी संबंधित आहे. दुसरं एक काम म्हणजे आहे ते तुम्ही सरकारच्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेच्या संदर्भात आहे. तिसरं काम तुमच्या गॅस सिलेंडरशी बाबतीत आहे आणि महत्त्वाचं आहे. आणि चौथं काम रेशन कार्डाच्या संदर्भात आहे. या यादीतलं एक जरी काम तुमच्याकडून राहून गेलं तर केवळ पैशाचा दंड होणार नाही, तर तुमच्या घराच्या स्वयंपाकाचा गॅस मिळणं बंद होईल. बँक खात्यातून रोख रक्कम काढता येणार नाही. एवढंच काय की तुमच्या घरात वीज बिल भरल्यापायची लाईट थेट कापली जाईल. तुम्हाला अंधारात दिवस काढावे लागतील आणि सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा 1 रुपया हप्ता तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, असे कडक निर्देश आलेले आहे. लक्षात ठेवा, ही तुमच्यासाठी शेवटची संधी आणि अंतिम चान्स आहे, जो फक्त 31 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. प्रशासनाने यासाठी रीतसर एक विशेष परिपत्रक म्हणजेच की GR जारी केला असून त्यामध्ये सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण निर्णयाची मोठी घोषणा केली आहे. पहा, हे सगळे कडक नियम आधी 30 जूनपासून लागू करण्याचा पूर्ण विचार झालेला होता, पण सरकारने जनतेचा विचार करून आता ही मुदत वाढवलेली आहे आणि शेवटची तारीख 31 जुलै निश्चित केली आहे. त्यामुळे तुम्ही या बाबतीत किंवा सूचनेला अजिबात हलक्यात घेण्याची चूक करू नका. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया की नेमकी कोणती 10 कामे आहेत. जरा कान देऊन आणि लक्षपूर्वक ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या यादीतील सर्वात पहिलं काम आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1,500 रुपये पुढेही नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी 31 जुलैपूर्वी एक कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करावेच लागणार. अन्यथा तुमचं नाव लाभार्थी यादीतून कायमचे कट होऊ जाऊ शकते. आता ते कागदपत्र नेमकं कोणते आहे, ते कुठून काढून जमा करायचे आहे ते सांगणार आहेच, पण त्याआधी दुसरं काम कोणतं, तर ते तुमच्याकडे जर वाहन असेल, लक्षात घ्या 4 चाकी असेल, दुचाकी असेल, तर तुम्हाला देखील 31 जुलैपर्यंत ही आणखी एक कागदपत्र जमा करायचे आहे. आता ते कागदपत्र कुठून काढून कुठे जमा करायचे, कारण की प्रत्येक कामाचा दंड वेगळा आहे. हे प्रत्येक काम जर चुकलं तर हजारो रुपयांचा दंड तुम्हाला होईल. त्यामुळे प्रत्येक काम लक्षात घ्या. तिसरं काम गुंतवणुकीच्या बाबतीत. जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला एक काम ताबडतोब करून घ्यायचे आहे, कारण की लक्षात घ्या त्यानंतर जे चौथं काम आहे ते प्रत्येकाशी निगडीत आहे आणि काम हे सिम कार्डशी आहे. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये जर सिम कार्ड असेल तर तुमच्या सिम कार्डाच्या बाबतीत हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की हे काम जर चुकलं तर दंड तर होईलच, पण जेल देखील होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका. कारण की पहा, 5वं काम पेन्शनधारकासाठी. घरामध्ये कोणी पेन्शन घेत असेल तर त्या सर्व लोकांसाठी एक काम अत्यंत महत्त्वाचं आहे, अन्यथा त्यांची पेन्शन बंद होऊ शकते. 6वं काम शेतकऱ्यांसाठी. जे शेतकरी शेतात काम करतात आणि नमो शेतकरी योजनेचा PM किसान योजनेचा लाभ घेतात, त्याचं 4,000 रुपये त्यांना मिळवायचे असतील तर एक कागदपत्र त्यांना कोठून आणून कुठे जमा करायचं आहे माहिती पुढे लगेच सांगतोय. 7वं काम लक्षात घ्या. 7वं काम आहे गॅस सिलेंडर. जर घरात गॅस असेल किंवा गॅसवर स्वयंपाक करण्याची तुमची इच्छा असेल तर 31 जुलैनंतर तुम्हाला गॅस मिळणार नाही, कारण की काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार. 8वं काम लाईट बिलाच्या संदर्भात. जर अंधारात बसायचं नसेल तर काय करायचं, सगळी माहिती घ्या. 9वं काम घराच्या संदर्भात. तुमच्या घराच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी बंद होऊ शकतात. आणि 10वं काम ज्येष्ठ नागरिक जर तुमच्या घरात असतील तर लक्षात आणि कान धरून ऐका.
जर तुम्हाला लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही हे काम केले तर आताही झाली कामे. आता काम कशी करायची, कुठे जाऊन करायची आणि याचं क्रमवार माहिती आपण पाहूया. आतापर्यंत जी माहिती पाहिली त्यापेक्षाही महत्त्वाची माहिती आता पुढे आहे, त्यामुळे एकही सेकंड आता स्किप न करू नका. आता मी तुम्हाला सर्व 10 कामाची सविस्तर माहिती सोप्या भाषेत आणि टप्प्याटप्प्याने सांगत आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. यातील सर्वात पहिलं काम आणि अत्यंत महत्त्वाचं काम आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहा मिळणारे 1,500 रुपये पुढेही नियमित सुरू ठेवण्यासाठी 31 जुलैपूर्वी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि KYC अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहे. तसेच तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. अन्यथा तुमचं नाव लाभार्थी यादीतून कायमचे कट केले जाऊ शकते. पुढील हप्ते बंद होऊ शकतात. दुसरं काम वाहनाच्या संदर्भात असून तुमच्याकडे असणाऱ्या दुचाकी किंवा 4चाकी गाडीवर 31 जुलैपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच की HSRP बसवून घेणं आणि गाडीचा वैध इन्शुरन्स उतरवणे आवश्यक आहे. नाहीतर 1 ऑगस्टपासून तुम्हाला गाडी चालवता येणार नाही आणि पोलीस गाडी जर जप्त करून ठेवतील, मोठा दंड आकारू शकतात. तिसरं काम तुमच्या गुंतवणुकीबद्दल आहे. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमचं डिमॅट आणि ट्रेलिंग अकाउंट सील होण्यापासून वाचवण्यासाठी 31 जुलैपर्यंत नॉमिनीचे नाव जोडणे अत्यंत गरजेचं आहे. चौथं काम मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकासाठी जिथे संचार साथी या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या नावावर सध्या काही सिम कार्ड चालू आहेत ते लक्षात घ्या. ते तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे काम त्वरित करणे आणि KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा रिचार्ज असूनही तुमचे सिम बंद पडू शकते. पाचवे काम पेन्शन घेणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आहे. ज्यांनी आपली पेन्शन खंडित होऊ नये म्हणून 31 जुलैपूर्वी जीवन प्रमाणपत्र, लाईफ सर्टिफिकेट बँकेत किंवा डिजिटल माध्यमात जमा करणे अनिवार्य आहे. 6वे काम आपल्या शेतकऱ्यापासून असून PM किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता सुरळीत मिळवण्यासाठी KYC आणि बँक खात्याला DBT ॲक्टिव्ह करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा 31 जुलैनंतर कुठलाही हप्ता मिळणार नाही. 7वे काम घरगुती गॅस सिलेंडरच्या KYC बाबत आहे. जर तुम्ही गॅस सिलेंडर एजन्सीकडे जाऊन बायोमेट्रिक KYC पूर्ण केली नाही तर पैसे देऊनही तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. आता सबसिडी देखील बंद होईल. 8वे काम लाईट बिलाच्या संदर्भात असून महावितरणाकडून म्हणजेच की MSEBकडून नवीन स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने तुमचा चालू मोबाईल क्रमांक व कागदपत्र MSEBकडे अद्ययावत करा. अन्यथा 31 जुलैनंतर बिल प्रमाणाबाहेर वाढून येईल आणि वीज कापली जाईल. 9वे काम तुमच्या घराच्या संदर्भात असून महत्त्वाचे आहे. घरपट्टी, पाणीपट्टी व आवश्यक कागदपत्रे 31 जुलैच्या आत पालिकेत किंवा ग्रामपंचायतीत जमा करा, जेणेकरून दंडाचा भुर्दंड बसणार नाही. शेवटी 10वे काम 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून त्यांना सरकारची विविध योजना व पेन्शन सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी वेळेत अर्ज व कागदपत्रे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वेळेत ही कामे पूर्ण करून होणारा मोठा आर्थिक दंड आणि संभाव्य त्रास टाळा. आत्तापर्यंत आपण 10 महत्त्वाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली, पण व्हिडिओ हा इथे संपलेला नाही. जर तुम्हाला ही बातमी खरोखर उपयुक्त वाटली असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना ही माहिती वेळेवर मिळावी तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत लगेच शेअर करा. आत्ताच्या आत्ता शेअर करा. आणि तसे सरकारी नियमाची माहिती लोकांना वेळेवर मिळत नाही. ऐनवेळी मोठा आर्थिक दंड सहन करावा लागतो किंवा योजनेचे पैसे मिळणे बंद होते. म्हणूनच आता ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे. आपण एक अत्यंत सोप्या आणि महत्त्वाच्या प्रक्रियेकडे वळणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर कामाचे अर्ज कसे करायचे आणि फॉर्म कुठे भरायचा याची अचूक माहिती मिळत असेल, सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये Google ओपन करून आणि तिथे योजनेचे अधिकृत पोर्टल किंवा संबंधित सरकारी वेबसाईट सर्च करा. वेबसाईट ओपन झाल्यावर तिथे ऑनलाईन सेवा किंवा KYC पर्याय दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक तिथं विचारल्याप्रमाणे अचूक प्रविष्ट करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकून पडताळणी पूर्ण करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर यशस्वी झाल्याचा संदेश येईल. जर तुम्हाला प्रक्रिया ऑनलाईन करणे कठीण वाटत असेल, अजिबात काळजी करू नका. तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकेकडे जाऊन ही सर्व कामे अतिशय सहजपणे करून घेऊ शकता. त्यामुळे जाताना तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि रेशन कार्ड सोबत न्यायला नक्कीच विसरू नका. मित्रांनो, यूट्यूबच्या नवीन नियमानुसार सरकारी योजना आणि दंडात्मक बातम्यांमध्ये पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सविस्तर आणि अचूक माहिती टप्प्याटप्प्याने देत आहोत. आता मला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या 10 कामापैकी कोणते काम आधीच पूर्ण केलेले आहे आणि तुमचे काम अजूनही बाकी आहे. तुमच्या मनात
किंवा काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळत राहतील आणि पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.